गरजेचं आहे कारण ही टूर्नामेंट लाईव्ह प्रेक्षेपण आहे, लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. सातत्याने विनंती करतोय दोन्ही टीमचे 12th मॅन बेलापूर संघ आपला 12 खेळाडू, त्याचबरोबर खैरने संघ आपला देखील 12 खेळाडू. चला तर आपण नक्कीच स्वागत करूया पुन्हा एकदा. आज ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवर ऐकताय, आज आमच्या स्पर्धेशी जोडले गेलेले सुनील लांभोर आपल्याला पाहायला मिळतील. चला तर गेम इज ऑन. बेलापूर आणि त्यांच्या विरोधात खेरणे. गतवर्षी जर का बघितलं गेलं, चला आमच्याकडे स्कोरर यायचंय प्लीज. ओहो, जागा म्हणून चेंडू खेळून काढायचा होता, जागेवरूनच चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. स्पिन प्रकारची गोलंदाजी. सुनील काय सांगशील? स्पिन प्रकारच्या गोलंदाजीला पहिलंच यश मिळतंय, पहिलाच डॉट बॉल आलाय. यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील आणि उद्याच्या दिवशी आम्ही जरूर अनाऊन्स करू की सर्व सामने फक्त 4 षटकांचे खेळवले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे प्लीज. इथे मात्र पहा, सातत्यानं तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं हे गरजेचं असतं कारण सातत्यानं आता गतिवान गोलंदाजाला देखील खूप मार बसतो, परंतु येथे मात्र चांगलं इथे मात्र व्हेरिएशनचा वापर करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो आहे अजित यांना. पुन्हा एकदा मात्र अजित आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील या पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन. या दरम्यानचा बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल मात्र घोषांक क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल आणि आता धावफलकावरती धावा देखील लागल्या जात आहेत. बिनबाद 2 अशी धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो आहे बेलापूर या टीमची. स्ट्रायकिंग इनला संतोष, नॉन स्ट्राइक इनला चेतन आपण पाहतो आहे. यावेळेला पहा, खूप चांगला फटका, कॉपी बुक स्ट्रोक, वॉटर शॉट, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो आहे. बॉल जाईल मात्र एक टप्पा खात बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन्स, 4 धावा टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील आणि आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा लागल्यात, बिनबाद 6 अशी धावफलकावरती धावसंख्या बेलापूर 30+ या टीमची. यावेळेला पहा, फुलरलेनचा बॉल होता, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. ते मात्र कामरानच्या माध्यमातून गफलत. कामरान याच्या अगदी आणि आज जर का या व्यासपीठावर आमचे गुरुवर्य जर का असते ना दशरथजी पाटील, तर त्यांनी जरूर या चित्राचा विशेष उल्लेख केला असता की चेंडू ढेगणातनं पसार होतो आणि जातो सरळ सीमारेषा पार आणि अशा पद्धतीनं मिळतो हा पहिला चौकार. आणि चौकारांना थोडासा आत्मविश्वास येईल. टीमचे कॅप्टन आहेत, टीमचे महत्त्वाचे शिल्लेदार आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा नावाचा दबदबा होता. चेतन मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या एका चेंडूवर आलेला चौकार, त्या चौकारानंतर मात्र इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अंडरनीथ कॅच इज टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय बेलापूर 30+ या टीमला. चेतनच्या मात्र खेळीचा अंत होत असताना जरूर मात्र सलामीला आला होता. 2 चौकार जरूर आपण त्याच्या बॅट मधून पाहिले, परंतु येथे मात्र स्वतःचा डाव सावरू शकला नाहीये. चेतनच्या खेळीचा होतोय अंत. बॅट्समन क्रमांक पहिला येथे मात्र तंबूच्या आसऱ्याला जाईल. नक्कीच. त्याही पलीकडे आपण सुनील म्हणूया की थोडीशी घाई झाली कॅप्टनची. सलामीचा आता फलंदाज अजूनही मॅचचा जर का विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे बरोबर. 5 षटकांचा सामना म्हणजे 2 षटकं पॉवर प्लेची, म्हणजे 12 चेंडू होते बरोबर. साधा जर का गरम गरम वडापाव जरी हवा असेल ना तरी देखील आपण वाट पाहतो बरोबर. मग 12 चेंडू होते, अजूनही 5 षटकांचा सामना होता पूर्णपणे. तर महत्त्वाच्या फलंदाजाला थांबायला हवं होतं, संयम बाळगायला हवा होता. टेम्परमेंट तितकंसं हाताळता आलं नाही आणि मोबदल्यात मोठी विकेट, मोठा मासा तो गळाला लागलाय. तो जो गोलंदाज अजित, वन ऑफ द एक्सपिरियन्स आहे, खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे, कुठल्या कोणत्याही क्षणाला कमबॅक करण्याची क्षमता, पोटेन्शियल त्यांच्याकडे आणि म्हणूनच की काय आता मात्र कमबॅक करून दिले. चेत सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी परतावून लावलंय. बॅट्समन क्रमांक 1 बाद होतोय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय, तो डावखऱ्या हाताचा मिस्टर विशाल. अंतिमचा बॉल आहे, थोडीशी सल्ला मसलत. चला अदनान, आपण एक्स्ट्रा टाइम घेताय, क्विक
काइंडली सेटअप युअर फिल्डिंग आणि इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका, लवकरात लवकर सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. चला क्विक. चला प्लीज कोणत्याही प्रकारची इथे मात्र टाइमपास मैदानाच्या आतमध्ये करू नका, सातत्याने विनंती करतोय. प्लीज सहकार्य करा आम्हाला. बॉलर अजित प्लीज आपण टाइमपास वेळ घेऊ नका. पहिल्या षटकातील मात्र शेवटचा बॉल घेऊन तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न येते मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंच आमच्यापर्यंत इशारा करतात एका धावेचा. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. डिसिजन पेंडिंग आहे, प्रलंबित आहे. आम्ही टीव्ही अंपायरकडे जरूर वळतो. आमचे आयोजक या स्पर्धेचे प्रणेते निलेशदा चंदू पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टीवर मात्र मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट केलं जाते. ते जरूर आम्हाला सांगतील की काय डिसिजन असेल. पहा आमची टेक्निकल टीम बंटी तांडेल क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आज आम्हाला क्लिअर नीट असं लाईव्ह टेलिकास्ट करून देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जरूर डिक्लेअर करतील की डिसिजन काय राहील. स्क्रीनवर आपण पाहताय अरविंद दादा चंदू पाटील साहेबांची प्रतिमा, त्यांच्या समवेत निलेशदा पाटील आहेत. त्याचबरोबर चंदू पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अनुजदादा पाटील, त्याचबरोबर नक्कीच अविनाश शेठ सुतार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्क्रीनवर फ्लिप होत असताना या प्रतिमा जे आधारस्तंभ आहेत त्या स्पर्धेचे महत्त्वाचे घटक आहेत. तर येस अँड डिसिजन आम्ही तुमच्याकडे इशारा करतोय, आपण फेवर द्यावा, डिक्लेअर करावा. अंपायर इट्स OUT आउट. अँड मॉडर्न क्रिकेटमध्ये सुनील मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर. आमचे कम्प्युटर एक्सपर्ट खऱ्या अर्थानं क्रिक लाईव्हचे हे CEO आहेत, हे ओनर आहेत आणि आज ते कम्प्युटरवर मात्र नक्कीच आम्हाला सहाय्य करतायत. बंटी तांडेल आणि आज कांबळे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अगदी म्हणेन झूम, पॉवर ऑफ, पॉवर ऑन. त्यानंतर जर का बघितलं गेलं तर थोडंसं कठीण होतं, कारण मायक्रो लेवलवर आम्हाला डीपमध्ये जावं लागलं. त्यानंतर त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं जवळून पाहावं लागलं. त्यानंतर आम्ही डिसिजन दिलाय की बॅट्समन आउट असेल आणि त्यानंतर फलंदाज मैदानामध्ये जाईल डावखोऱ्या हाताचा वन ऑफ द एक्सप्लोजिव्ह बॅट्समन फ्रॉम 30+ बेलापूर स्क्वॉड मिस्टर प्रशांत पाटील. इंडिया क्रमांक 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विसावलाय प्रशांत, याला आपण पाहतोय. टीमचा कॅप्टन, संघाचा नेता, तारणहर्ता खेळपट्टीवरती प्रशांत दाखल झालाय. चला प्लीज खेळणे संघ, आपण कोणत्याही प्रकारचा वेळ मैदानाच्या आतमध्ये दवडू नका. सातत्याने विनंती करतोय खेळणे टीमच्या सर्वच खेळाडूंना की आपण टाइमपास मैदानाच्या आतमध्ये करू नका. नक्कीच आपण त्याही व्यतिरिक्त सांगूया की जितका वेळ आपल्याला वाचवता येईल तितका वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक एका षटकासाठी स्टॉपवॉच आम्ही इथे लगावतोय आणि घड्याळामध्ये किती मिनिटानंतर पहिलं दुसरं षटक हे संपन्न होते आपण नक्कीच जरूर सांगूया. यावेळेला मात्र पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होत असताना जरूर मात्र वेळीची किंमत त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयानं विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोनं विकला जातो. यावेळेला पहा लागोपाठचा दुसरा बॉल खराब,
पंचांचा इशारा white+1 म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील आणि आता या 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत बेलापूर या टीमच्या 2 बाद 13. बॉलर अजूनही मात्र धडपडतो आहे पहिला बॉल फेकण्यासाठी. पहिला मात्र या दुसऱ्या षटकातील चेंडू घेऊन तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर कामरान. या वेळेला पहा स्पीड साऊंड ऑफ द बॅट. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉल जाईल एक टप्पा काल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी पॉवर प्लेच्या षटकातील या रिंगणातल्या षटकातील पुरेपूर फायदा उचलत असताना बॅट्समन विशालच्या बॅट मधून आपण हा चौकार पाहतोय आणि आता या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती बदल धावा लागल्या 2 बाद 17. बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती कामरानच्या पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय. इथून मात्र कमबॅक करू शकेल का? येथे मात्र पुन्हा एकदा खराब बॉल. white+1 म्हणजेच 2 धावा. बॉल देखील खराब फेकण्यात आला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाकडून गफलत. म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील. चला टीम मीटिंग घेऊ नका. सातत्याने विनंती करतोय खेळणे संघ. कोणत्या प्रकारचा आपण मैदानाच्या आतमध्ये वेळ दौडू नका. या वेळेला पहा खूप चांगला आणि मिड विकेट रिझर्व मध्ये खूप चांगली फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. आता मात्र कुठेतरी चांगली लय मिळत असताना बॉलर कामरानला सुरुवातीला 2 चेंडू खराब आले त्यानंतर मात्र खूप चांगलं बॉलची पिचिंग होत असताना कामरानच्या माध्यमातून बॉलर पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. तिसरा बॉल घेऊन या षटकातील. इथे मात्र आपण पाहतो जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतला यष्टीरक्षकाचा वेध. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कामरानच्या माध्यमातून. अजून मात्र या दुसऱ्या रिंगणातल्या षटकातील 3 बॉल औषध असतील. बॉलर तयार. या वेळेला चेंज ऑफ पेस गती में परिवर्तन. धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल. धावा किती मिळतील? फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सुरुवातीला खूप खराब चेंडू फेकण्यात आले त्यानंतर मात्र खूप चांगली बॉलिंग आपल्या टीम साठी करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर कामरान. अजून मात्र कामरान याच्या कोट्यातील 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया या दुसऱ्या षटकातील मात्र 5वा बॉल घेऊन बॉलर तयार कामरान. या वेळेला पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता त्या बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतो एक बिग 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 षटकार. शिखर धवनची आठवण आली असा फटका सजवला होता. बॅकफुटवरनं ज्या पद्धतीने वेट ट्रान्सफर करून नी बेंड करून अप्पर बॉडीचा वापर करून स्ट्रेनचा वापर करून या फटक्याला सजवला एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर टायमिंग आणि परफेक्ट एक्झिक्युशन. कॅप्टन प्रशांत पाटील याच्या बॅटमधून येतोय. हा पहिला संघर्षमय षटकार. एकूण धावसंख्या पोहोचली ती 27 वर. या षटकाराची गरज होती किंबहुना कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिलापूर संघाची ओळख आहे की पॉवरफुल फलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामध्ये रेहन सारखा मोठा फलंदाज आहे जो सलामीला येणार आणि अगदी अफलातून अट्रॅक्टिव्ह अटॅकिंग फलंदाजी साकारणार. त्याच्या समोर जर का तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल ना तर ते 60+ पाहिजे. तर आणि तरच मात्र सामन्यामध्ये एक चांगली ऊर्जा तुम्हाला मेंटेन ठेवता येईल. कामरान अंतिमचा बॉल आहे. बॅकफुटवरनं पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिलाय. यावेळेला पंच आमच्याकडे इशारा करतील की हा असेल व्हाईट बॉल. 1 more added in the extras, 1 more added in the total score shifted to 28 for the loss of 2 wickets after 1 over. This is second on progress. Kamran, final ball to go. पहा जागेवरनच पुन्हा एकदा पिक केलं. आता प्रोटेक्शन. चेंडू अडवलाय. प्रयत्न झालाय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक होते. जोपर्यंत चेंडू अडवून फेकून देतील तोपर्यंत या धावा मिळतील. 2 more added into the total after 2 overs. एकूण धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 30. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30
15च्या सरासरीनं मात्र संघ पुढे जात असताना आपण पाहतोय. बेलापूर हा संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर बेलापूर 30+ या टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या 30. आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 2 मात्र पॉवर प्लेची षटकं संपुष्टात आल्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी सादिक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सदिक बॉलिंग ट्रॅक वर स्ट्रायकिंग इनला देखील आपण पाहतोय. सदिकचा पहिला बॉल येथे मात्र पहा खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉल वरती सिद्ध करून देत असताना डॉट बॉल आलाय. सातत्यानं बोनकुडे गावामध्ये एक 30+ ची टुर्नामेंट होती, त्या देखील स्पर्धेमध्ये सदिकच्या माध्यमातून देखील खूप चांगली बॉलिंग राहिली होती. बेस्ट बॉलरचा देखील किताब मिळाला होता या बॉलरला. यावेळेला फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल जाईल आउट ऑफ द सीमारेषा पार्क. बिग 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 हा उत्तुंग षटकार आपण पाहतोय. येथे विशालच्या बॅट मधून एक विशाल षटकार आपण पाहिला आणि आता या षटकाराच्या साह्यानं, षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागला. बेलापूर 30+ या टीमच्या 36 धावा लागला धावफलकावर. या दरम्यानचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल. बॉल जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉलर सादिकच्या माध्यमातून या दरम्यानचा पुढचा बॉल. बॉलर तयार. इथे मात्र पहा इथे लाईन खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच लगेचच आमच्यापर्यंत दोन्ही हात समांतर करतायत. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. पुढचा बॉल सादिकचा. इथे मात्र पहा फुलरलीचा बॉल होता, अगदी खोदून काढलाय. एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्याचा झाला, परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर उडलाच नाही असं म्हणायला देखील काही हरकत नाहीये. इथे मात्र खूप चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळतीये या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. आणि आता या 2 गड्यांच्या मोबाईलात आता धावफलकावरती धावा लागल्या टीमच्या. बेलापूर 30+ या टीमच्या धावा लागला धावफलकावर. 39 धावा लागला धावफलकावर. या दरम्यानचा पुढचा बॉल. बॉलर तयार. सादिक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. येथे मात्र आपण पाहतो बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि येथे मात्र खूप चांगला कॅच टिपला जातोय. बॅट्समन क्रमांक येथे 3रा तंबूच्या आसऱ्याला जाईल. विशालच्या खेळीचा अंत होत असताना विशाल मात्र स्वतःवरती कुठेतरी नाराज असेल. फटका तर चांगला होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि झेल बादच्या स्वरूपात रूपाने येथे मात्र बाद व्हावं लागेल बॅट्समन विशालला. विशालच्या बॅट मधून आतापर्यंत आपण एक मोठा फटका देखील पाहिला होता आणि वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती विशाल बाद झाला. आता इनियाड क्रमांक 5 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विसावलाय, दाखल झालाय अरुण, सॉरी माफ करा, वरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून मात्र या 3ऱ्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज, आपण वेळ घेऊ नका. येथे मात्र पहा सादिकचा हा बॉल हवेत आणि येथे मात्र खूप चांगली फिल्डिंग. रोनाल्डोचं प्रदर्शन फुटबॉल खेळत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु खूप चांगला प्रयत्न त्याचा राहिला. आपल्या टीमसाठी जरूर 3 धावा वाचवण्यात त्याला यश मिळालं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती बेलापूर 30+ या टीमची 4040, लॉस ऑफ 3 विकेट. 40 धावा लागल्या जात आहे धावफलकावर. अजून मात्र 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया या 12 बॉल मध्ये कितपत धावांचा डोंगर रचतो आहे तो म्हणजेच बेलापूर 30+ हा संघ. आता बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो आहे
सुपियानला आमंत्रित केलं जाते चौथं षटक हाताळण्यासाठी. चला प्लीज खेळणे टीमच्या खेळाडूंना विनंती करतो आहे, आपण वेळ घेऊ नका. सातत्यानं आम्हालाही नाईलाजाने तुम्हालाही सूचना करण्यात सांगण्यात येते की आपण वेळ घेऊ नका. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. सुपियान बॉलिंग ट्रॅकवर येते, मात्र सुपियानचा पहिला बॉल, हा बॉल जाईल मात्र घोषांक क्षेत्रामध्ये. धावा मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती एक धाव मिळेल. धावफलकावरती देखील धावा लागल्यात. 41, 3 बाद 41 अशी धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. बेलापूर 30+ या टीमची. पुन्हा एकदा मात्र बॉलर तयार होईल. सुपियानचा पहिला बॉल खूप चांगला होता. एकच धाव खर्च केली आहे या पहिल्या बॉलवरती. या दरम्यानचा पुढचा बॉल सुपियानचा. येथे मात्र पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग होत असताना पंच दोन्ही हात समांतर करत असताना आमच्यापर्यंत इशारा करतात व्हाईट बॉलचा. येथे मात्र फटका चांगला आहे. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. आणि आता या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जातात. 48, 3 गडी बाद 48 अशी धावफलकावरती धावसंख्या पाहतोय. बेलापूर 30+ या टीमची. काय फटका सजवला, अगदी नेत्रदीपक फटका. यावेळेला लागोपाठचा दुसरा षटकार येत असताना बॅट्समन येथे मात्र वरून आपली आक्रमकता धाडस करत असताना मैदानाच्या सुनील, वरून याचा शरीरयष्टीचा विचार केला ना तर अगदी क्रिकेटला साजेशी अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. मजबूत बांध आहे, फोरआर्म स्ट्रॉंग आहेत, स्ट्रेंथ खूप चांगली आहे आणि अगदी मी म्हणेन मनगडाच्या जोरावर मागचा एक चेंडू सीमारेषा पार भिरकावून दिलाय. सलगचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू षटकारासाठी भिरकावून दिल्यानंतर इथे प्रेशर डेव्हलप झालाय तो गोलंदाजावर. आणि आता या एका संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 3 गडी बाद 55 धावसंख्या. अजून या षटकामधील चेंडू शिल्लक असतील आणि उर्वरित 5व्या षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे 9 चेंडूमध्ये अजूनपर्यंत जर का कुठेतरी अजून 12-15 धावा आल्या तर मी म्हणेन एकंदरीत आफ्टर 5 ओव्हर्स आपल्याला जवळजवळ 70 पर्यंत धावा जरूर पाहायला मिळतील. 70 पर्यंत धावा म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं चॅलेंजिंग असेल, परंतु मॅच मध्ये मजा येईल. नक्कीच लागोपाठचा तिसरा षटकार. बिग हँड बॉय प्लॉट फॉर दिस ॲब्सोल्युटली अमेझिंग बॅटिंग. काय फलंदाजी साकारली पहा. वरून फलंदाजीसाठी गेल्यानंतर ऑर्डर स्पेशालिस्ट हा फलंदाज आहे. कॅप्टन नॉनस्टॉकर यांकडे कॅप्टननं स्ट्राईक दिली. कॅप्टननं जशी स्ट्राईक दिली पहिलाच बॉल उडवला, बरोबर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार आला. त्यानंतर हाफ ट्रॅकर होता, त्याही हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरनं. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय आणि हाही षटकार त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद तब्बल 62. तर पहा मगाशी बेलापूरच्या कॅप्टन प्रशांत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्याने सांगितलं आमचा प्रयत्न असेल की 60 ते 70 या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय. आणि धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 62 ही धावसंख्या. अजून या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू फेस करण्यासाठी आयडियल कॅन्डिडेट टू फेस फायनल स्लॉग बॉल्स. वन ऑफ देम इज वरुण अँड वन ऑफ देम इज प्रशांत पाटील. इथे देखील बॅट फिरवली होती, बॅटचा मला वाटते कडा लागलाय. 22च्या स्वरूपात धाव मिळतीये. एक 24th ओव्हर एकूण धावसंख्या झाली आहे. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचली 63 वर. आणि आता अंतिमच्या षटकामध्ये धावा कशा काढल्या जातील, कोणता गोलंदाज वापरला जाईल, हे फलंदाज जे दोघेही तग धरून उभे आहेत, दोघांकडे फॉर्म आहे, दोघांकडे चांगली रिदम आहे, चांगली कन्सिस्टन्सी. त्याही पलीकडे काय तर मैदानाच्या कोणत्याही बाजूला चौकार
किंवा षटकार लगावण्याची त्यांच्याकडे असलेली क्षमता, पोटेन्शियल, कॅलिबर आणि ही गुणवत्ता सादर करतोय तो वरुण, ज्याने सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावलेत. आता मात्र स्ट्रायकर एंडवर आहे. चला दुसरा जुना चेंडू सुपूर्द करायचा आहे प्लीज. चला क्विक. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये एखादा मोठा फटका जरी येतोय तरी 9 ते 10 धावा जरूर येतील आणि 9 ते 10 धावा ऍड केला टोटल मध्ये तर एकूण धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल तो 72 ते 73 इन बिटवीन. परंतु हे 6 चेंडू मी म्हणेन जो गोलंदाजीसाठी आलाय, ही इज वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन. नाव ही इज ऑन टू द बॉलिंग मार्क, ज्याला हे अंतिमचं षटक हातलायचंय आणि षटक फेस करण्यासाठी समोर आहे फलंदाज प्रशांत पाटील. पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल जरूर झाले होते. अंतिमच्या क्षणाला स्वतःला सावरलं, आवरलं, बॉडी बॅलेन्स केलं आणि हा झेल पकडलाय. फलंदाज टीमचा कॅप्टन प्रशांत पाटील आउट. बॅक टू डग आउट. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इनियाड क्रमांक 6 मध्ये बॅटिंग करण्यासाठी कैलास. याला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जाते. पाहूया आपल्या टीमसाठी या पहिल्या बॉलवरती विकेट देखील प्राप्त करून दिली आहे बॉलर रियान. या दरम्यानचा पुढचा बॉल रियान घेऊन तयार. स्ट्रायकिंग इनला वरून याला आपण पाहतोय. चला प्लीज आपण वेळ घेऊ नका, सातत्यानं विनंती करतोय. इनियाड क्रमांक 6 मध्ये बॅटिंग करण्यासाठी कैलास नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनला वरून त्याच्या बॅट मधून आतापर्यंत लागोपाठ 3 षटकार देखील आपण पाहिलेत. यावेळेला पहा खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे, एकदा धावून काढली आहे आणि येथे मात्र कामरांच्या माध्यमातून मिस फिल्डिंग. परंतु 2 धावा टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील आणि आता धावफलकावरती धावा 65 धावा लागल्या धावफलकावरती. अजून मात्र तुमच्याकडे 4 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंग मधील मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. बॉलर देखील तयार. 5व्या षटकातील स्लॉगिंग ओव्हर मधील 3रा बॉल घेऊन तयार. येथे मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. बॅट्समन क्रमांक 5 वरून बॅट टू द पॅव्हेलियन. आता इनियाड क्रमांक 7 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शरद. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. रियान आपल्या टीम साठी खूप चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल रियानचा. यावेळेला पहा खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर धावून काढली आहे आणि एकाच धावेवरती येथे संतुष्ट राहावं लागेल. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बेलापूर 30+ या टीमच्या 6 वर 6 66 5 गड्यांच्या मोबदल्यात. नाही आणि नक्कीच त्याच दरम्यान गिरीश सावंत एक चांगले उत्कृष्ट असे खेळाडू, त्याचबरोबर पंचांची देखील भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावली जाते. एक हाय रेटेड प्रोफाईल टेनिस बॉल क्रिकेटर आहेत. त्यांचं भाग म्हणून या व्यासपीठावर होतोय. आम्ही सहर्ष मनस्वी स्वागत करतोय. ते विद्यमान सामन्याचा सामन्यामध्ये मी म्हणेन रेहन जो खऱ्या अर्थानं मी म्हणेन अंतिमचं षटक घेऊन आलाय, त्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहा इथे देखील व्हॉट अ मॅग्निफिसेंट फिल्डिंग परफॉर्मन्स. एका हातामध्ये कमरांना हा झेल टिपलाय. हा झेल टिपला नाहीये तर हा झेल फसला गेलाय, टपला गेलाय. याला पकडला जात नाहीये तर हा ऑटोमॅटिक हातामध्ये फसला जातो. येस आणि दोस्तीच्या दुनियामधील राजा माणूस राज
पाटील यांचं शुभ आगमन इथं होतोय. वेलकम राजदादा, आपण या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. चेहऱ्यावरचं स्मित सुनील फार महत्वाचं आहे. पहा, पैसा असतो ना, पैसा तो माणसाला कम्फर्ट जरूर देतो, पण चेहऱ्यावर तेज, आनंद आणि आयुष्यात समाधान हवं असेल ना, तर अंतर्पणातून सकारात्मक आणि मनापासून सुखी असायला हवं. आणि ते चेहरे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदा पाटील, त्यांच्या समवेत त्यांची सर्व ही मित्रमंडळी, ज्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित पाहायला मिळते. इथं षटक संपलंय. सुनील धावसंख्येचा विचार केला तर धावा अगदी मी म्हणेन अंतिमच्या चेंडूवर, पंच अंतिमच्या बॉलवर किती धावा आल्या? ओनली 167 आणि 68 धावा काढायचे आहेत. चला रेहन, आम्ही विनंती करतोय, यू सपोज टू बी इन वन लाईन. रेहन, कॅन यू हेअर मी? यू सपोज टू बी इन वन लाईन. आपण एक लाईनअप न यायचंय प्लीज. दिस इज आवर डिसिप्लिन. वी आर फॉलोविंग रायगड डिसिप्लिन. रायगडने दिलेली नवी मुंबईला शिस्त आणि रायगडला दिलेली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त, आणि त्या शिस्तीचा अवलंब आपण मैदानामध्ये करतोय. आणि ही शिस्त आपण पाहताय, खूप चांगलं इथं नेत्रदीपक असं एक दृश्य आपल्याला कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळते. सर्व खेळाडू मैदानाचा निरोप घेत असताना एका लाईनमध्ये बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, ब्ल्यू जर्सी, नेव्ही ब्ल्यू, इंडियन ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू आपल्याला पाहायला, नेव्ही ब्ल्यू आणि त्यांच्या विरोधात इंडियन ब्ल्यू. पहा, बेलापूर गावचे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात 30+ या वयोगटामध्ये. 30+ म्हणजे वय वर्ष 30 अँड अबो, म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना नेहमीचा क्रिकेटचा सरावापासून एक वंचित राहिलेला वर्ग, आणि त्या वर्गाला प्रमोट करण्यासाठी आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन पाहत आहे. ना स्वार्थासाठी ना कोणाच्या हितासाठी ही स्पर्धा फक्त 30+ फॉर्मॅटमधील सर्व क्रिकेट खेळाडूंच्या भवितव्यासाठी आयोजक गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदा पाटील यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे. यस, आणि लवकरच आपण दिव्या गावामधील दिवा कोलीवाडा या पंचक्रोशीमधील शाहीर जीवन पाटील यांचे सुपुत्र शैलेशदादा जीवन पाटील यांच्या वतीनं, यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं आपण येत्या दिवसामध्ये नवीन सिनेमा पाहणार आहोत. आणि जरूर आपल्याला काही गाणी पुरस्कृत पाहायला मिळतील, दिग्दर्शक पाहायला मिळेल. आणि तुम्ही देखील त्या गाण्यांना आमचे शाहीर सुपुत्र, या दिवा परिसरामधील सुपुत्र शैलेश जीवन पाटील यांना जरूर आपण प्रतिसाद द्या. तसेच या 30+ या आयोजनाला मात्र कॅश प्राइज 50,000 रुपयाचं खऱ्या अर्थानं एक जबरदस्त योगदान देताना शैलेश जीवन पाटील यांचं आम्ही इथे व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. सर्वांचं लक्ष असेल दादा. कसं आहे ना, दानशूर दाते असतात ना, ते दानशूर दात्यांचा जेव्हा आम्ही उल्लेख करतो तेव्हा आकड्यांचा कधीच उल्लेख होत नाही. कारण मायक्रोफोनवर आपण अनाऊन्स करतो लाईव्हच्या माध्यमातून, ते पाहत असतात आणि लगेचच त्यांना फोन फिरवले जातात की दादा आमची स्पर्धा आहे, आम्हाला योगदान हवं आहे. निस्वार्थ असते भूमिका, परंतु आयोजकांना देखील प्रत्येकाला आर्थिक सहाय्य करणं हे तितकंच जमलं नाही, तर मात्र बऱ्याच प्रश्नांना देखील तोंड द्यावं लागतं. क्रिकेट म्हटलं की पैसा आला, आणि खऱ्या अर्थानं पैसा म्हणजे
अगदी या स्पर्धेमध्ये मी म्हणेन जवळजवळ 1.5 ते 2 लाखाच्या राशीचा हा संपूर्ण सोहळा आपण पाहत आहे. 3 चमचमत्या ट्रॉफीज, 3 बायसिकल, 4 कूलर्स आपल्याला पाहायला मिळतात, 1 बॅट, त्यानंतर ब्रँडेड जर्सी, त्यानंतर आकर्षक चषकांची मांडणी आणि चांदीचं नाणं. एकंदरीत व्यवहाराचा विचार केला तर जवळजवळ 1.5 ते 2.5 लाखाचा हा एकंदरीत आर्थिक गणित आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला डिसिजन आपण जरूर घेऊ, परंतु आम्हाला व्यत्यय नको. लेट्स बिगिन. कॅन वी क्विकली स्टार्ट? वी विल बी अनाउन्सिंग पेनल्टी और नॉट. वी विल टेक डिसिजन. चला तर आम्ही येस आणि पंचांचा ग्रीन सिग्नल इथे आलाय. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. चला तर आम्ही अनाउन्स करतोय. गोलंदाज क्विक अराउंड द विकेट ना. पहिलाच बॉलर डावकुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज आहे, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि थोडंसं चॅलेंजिंग आपल्याला पाहायला मिळतीये. सुनील पेनल्टीचा आम्ही अनाउन्समेंट करतोय. पहा किती शिस्त किती महत्वाची आहे. या एका खेळाडूनं थोडीशी डिफरंट जर्सी परिधान केली आहे. कदाचित तो घरातनं निघाल्यानंतर त्याला देखील तितकंसं कळलं नसावं की कोणती जर्सी परिधान केली आहे, परंतु त्यानं डिफरंट जर्सी परिधान केली, म्हणूनच 2 धावांची पेनल्टी आम्ही बेलापूर संघाला जरूर डिक्लेअर करतोय. लॉफ्ट हेड ऑफ ड्राइव्ह, इट्स अप इन द एअर अँड इट्स गॉन अप ओव्हर दी 1 बाउन्स. खाता चेंडू जातोय सरळ डाऊन द ग्राउंड. हा येतोय पहिला चौकार. बॅट्समन क्रमांक 1 मध्ये आलाय तो अर्थातच दानिश याच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. खेरणे संघाचा जानिश आणि खेरणे संघाचा रिहान. रिहानचा विचार केला तर 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 17 चेंडूमध्ये 64 धावा ठोकण्याचा एक मोठा विक्रम रेहान याचे नावे. तो रेहान नॉनस्टॅकर एंडवर आहे. जोपर्यंत रेहान मैदानावर आहे ना तोपर्यंत मी म्हणेन सामन्याचं चित्र कोणत्याही क्षणाला पलटवण्याची क्षमता त्याच्याकडे आहेच, परंतु त्याच्या सोबतीला जोडला गेलाय ज्याच्या बॅटमध्ये येतोय हा सलगचा दुसरा चौकार. बॅट्समन पाहायला मिळतोय दानिश. दानिश याच्या बॅटमधनं 10. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. बेलापूर आणि त्यांच्या विरोधात खेरणे. खेरणे या संघाची सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात तुम्ही कशी करता यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुरुवात चांगली झाली आहे. दानिशने 2 चौकार लगावलेत. 2 धावा पहिल्या चेंडूवर अंकित केल्या होत्या. या आवलेल्या चेंडूला लॉफ्ट केलाय. व्हाट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. ओ बॉय दॅट्स गॉन अप इन द स्काय फॉर अ 6 फॉलोड बाय 4 6. एकूण धावसंख्या झाली आहे बिनबाद 16. ही ओळख आहे. मगाशी उल्लेख केला होता 60 ते 70 धावा जर का धावपलकावर आल्या तर चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काय सांगशील? 2 चौकार त्यानंतर आलेला हा टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरचा षटकार. सातत्यानं या बॅट्समनला माहिती होतं की धावांचा डोंगर जास्त झाला. आपल्याला सुरुवातीपासूनच आक्रमण करावं लागेल. हे मात्र मनीष ताईट ठेवून येते मात्र बॅटिंग करत असताना दानिश. यावेळेला पहा दानिशच्या बॅट मधून फटका तर चांगला आहे आणि येथे मात्र धावा किती मिळतील? हंपारेटी सिग्नल 6 रन्स. 6 धावा टीमच्या खात्यात ऍड केल्या जातील. That is magnificent batting performance. What a glorious hit. मिनिमम एफर्ट्स टाकून मॅक्झिमम धावा
अंकित करण्यासाठी हा डॅनिश ओळखला जातो. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. अंतिमच्या चेंडूवर किती धावा येतील हे देखील पाहण्यायोग्य असेल. फसवलाय सबमरीन डिलिव्हरी. गुड लेंथवर चेंडू पडला होता. बरोबर जसं पॉपिंग ग्रीज चेंडूनं क्रॉस केली किंचितचा खाली बसला. याच प्रकारे चेंडू फेक करायला हवे होते परंतु गोलंदाजी झाली नाहीये. अंतिमच्या चेंडूवर मात्र डॉट बॉल. जरूर एक धाव मिळाली बायच्या स्वरूपात. 21st ओव्हर 21 पॉवर षटक इथं झालं संपन्न आणि आफ्टर पॉवर प्ले ओव्हर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या बिनबाद 23. आता प्रश्नचिन्ह पडलाय तो बेलापूरच्या प्रत्येक खेळाडूच्या अगदी माथ्यावर मस्तकावर. कारणही त्याचं तसंच आहे. स्ट्रायकिंग बॉलर जेव्हा बुमराला मार पडतो ना तेव्हा रोहित शर्माला प्रश्न पडतो. स्ट्रायकिंग बॉलर कोणत्याही संघाचा जेव्हा मार खातो ना तेव्हा मात्र संघाच्या संघनायकाला प्रश्न पडतो की आता दुसरा गोलंदाज कोणता वापरायला पाहिजे जो गोलंदाज आपल्याला ही विकेट प्राप्त करून देईल. कारण या विकेटच्या मात्र शोधात राहील हा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव आहे चेतन म्हात्रे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगला नावाचा त्याचे दबदबा ठसा उमटवल्यानंतर आज 30+ या संकल्पनेमध्ये उतरल्यानंतर मात्र त्यानं मी म्हणेन गेल्या काही वर्षामध्ये चांगला खेळ केलाय. या मॅच मध्ये डू ऑर डाय ही सिच्युएशन आहे कारण स्पर्धेचा फॉर्मॅटच आहे नॉकआउटची स्पर्धा. जिथे जर का तुम्ही हरलात तर तुमचा घरचा प्रवास, जर का जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये जाणार, पुन्हा जिंकलात तर पुन्हा पुढच्या फेरीमध्ये साखली फेरीमध्ये. यावेळेला जागेवरनं पीक केलाय, स्लॉक केलाय चेंडू. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोही असाच फलंदाजी करतो. या काही दिवसामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्ले. नक्कीच नक्कीच आज जरूर आपल्याला IPL चा आगाज पाहायला मिळतोय. तर रेहन याचा देखील विशेष उल्लेख जरूर आपण करूया. 17 चेंडूमध्ये 64 धावांची जबरदस्त खेळी आणि त्या खेळीच्या जोरावर मात्र त्यानं आज पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा पुनश्च निर्माण केलाय. चेतन म्हात्रे गोलंदाजी सुरुवात चांगली झाली. इथे काय घडतंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का नाही. हा चेंडू वन बाउंड्स खात जातोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अगदी लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय. हा पुन्हा एकदा रेहन याच्या बॅटमधनं निघालेला पहिला चौकार. हा चौकार रेहन याचा फॉर्म अजूनही मैदानामध्ये आहे हे दाखवतोय आणि त्याच्या बॅटमध्ये या धावा मिळतील. 4 एकूण धावसंख्या पोहोचतील. या 4 धावाच्या साहाय्यानं 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावांना एकूण धावसंख्या झाली आहे ती अदनान या आपण आम्ही तुमच्याशी इंटरव्ह्यू घेतो. या तुम्ही इकडे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अदनानचं देखील तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे. क्रिकेटला जपलं जातं. आमच्या गावामध्ये ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या स्पर्धांना नेहमीच त्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळते. खेळणे संघाला खूप चांगले सपोर्ट करतात आणि आज या मैदानावर मात्र त्यांचा खेळ करत असताना पहिल्याच मॅचमध्ये इथे फॉर्ममध्ये आलेत खेळणे संघाचे खेळाडू. आणि आता मात्र डॅनिशच्या बॅटमधून येतोय हा अगदी एका धावेचा जरी फटका. ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं परंतु दिशा जर का थोडीशी 10 ते 12 डिग्री अलीकडे असती ना तर मात्र चेंडू जरूर चौकार किंवा षटकारासाठी गेला असता. या वेळेला धाव मिळते फक्त एक. एकूण धावसंख्या झाली आहे या एका धावाच्या साहाय्यानं डबल 3 म्हणजेच अर्थातच 3वर 3 33 वर पोहोचलाय. गडी बाद झाला नाहीये अजूनपर्यंत, ही जमेची बाजू आहे. 33 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेतन यानं काही अंशात्मक थोडंसं धावांना अंकुश दिलाय असं म्हणावं लागेल. आणि इथे मात्र पहा मंकट स्टाईल पंच इशारा करतील जरूर. बाद असेल की नियमांतर्गत काय असेल, काय राहील.
चला तर बॉलिंग ऍक्शन मध्ये हात फिरवलाय असा निर्णय आम्ही देतो आणि हा नो बॉल राहील. +1 कदाचित एक धाव देखील मिळेल आणि गिरीश सर नो बॉल राहील बरोबर, कारण विकेट्स उद्ध्वस्त केल्या. एका नाही यायचं, एका नाही या प्लीज. ज्यांना शंका असेल त्याने एका नाही या प्लीज. कॅप्टन प्रशांत, नियम तुम्हाला माहिती आहे, इंटरनॅशनल देखील नियम आहे. हात फिरवल्यानंतर काही रुपेशजी दिवेकर आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचित करतोय, कृपया आपण व्यक्त होऊ नका. डिसिजन तुम्ही सांगतोस तो बॉल फिरवल्यामुळे ते नसतं तो तसा बंद आहे बंद आहे. चला पण फ्री हिट नसेल हा पंच, फ्री हिट नसेल, नो बॉल असेल. हा एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. नो बॉल देखील राहील. एक धाव मात्र मिळेल प्रतिस्पर्धी संघाला, ह्याची नोंद घ्या. इंटरनॅशनल नियम आहे, आपण जरूर त्याचं अवलोकन करावं. प्रत्येक माणूस हा परिपक्व नसतो, प्रत्येक खेळाडू हा परिपक्व नसतो, प्रत्येक गोलंदाज हा परिपक्व नसतो. मैदानावर उतरल्यानंतर त्याच्याशी या क्रीडांगणाशी जोडलेला कोणताही घटक हा परिपक्व नसतो. देर इज नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. पहा इथे संधी निर्माण केली आहे. चेतन याचा जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि हा डॉट बॉल आलाय. चेतन ह्याला देखील आपण सांगूया की इतक्यात आपण नक्कीच बॉडी लँग्वेज डाऊन करू नका. संघर्ष करण्याची तयारी ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा. अंतिमच्या टप्प्यामध्ये रिझल्ट कदाचित तुमच्याकडनं देखील लागू शकतो. पहा इथं प्रयत्नांती परमेश्वर, दोन्ही चेंडू डॉट बॉल. आफ्टर 2 ओव्हर्स एकूण धावसंख्या झाली ती 34. पहिल्या षटकामध्ये सुनील धावा आल्या होत्या 23. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 11. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 34 आणि जिंकण्यासाठी धावा काढायच्या आहेत त्या 67. पहा प्रशांत पाटील, लक्ष असू द्या. धावसंख्या झाली होती 34, त्यामध्ये आम्ही 2 धावांची पॅनल्टी जी तुमच्या संघाला लागली आहे ती ऍड केली. धावसंख्या झाली ती 36. तुमचं टार्गेट तेच ठेवलंय. आता धावा हव्या होत्या त्या 67. आता धावा झाल्या त्या 36 विथ पॅनल्टी. आणि आता उर्वरित धावा काढायच्या आहेत. उर्वरित 3 षटकं आणि काढायच्या आहेत धावा त्या 32. 3वर 2, 18ला 32 या धावसंख्या काढायच्या आहेत. तर प्रति एका षटकामागे जवळ 67 काढल्या गेल्या. 68 टू विन होतं. आणि आता मात्र धावा काढायच्या आहेत त्या 32.
आता 18 मध्ये 32 सुनील काय वाटतंय? 18 मध्ये 32 या मैदानावर या धावा चेस होताना देखील पाहिल्यात, याच मैदानावर या धावा डिफेन्स होताना देखील पाहिल्यात. कुठेतरी या षटकामध्ये जर चौकार षटकार आले तर समीकरण सोपं होईल, परंतु या षटकामध्ये जर कुठेतरी डॉट बॉल फेकले तर मात्र समीकरण अवघड होईल, ते म्हणजेच खेळणे या टीमला. पाहूया इथून मात्र हा बॉलर आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन जाईल का, हा मात्र प्रश्नचिन्ह जरूर आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. येथे मात्र तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फिंगर रोल्स केले होते आणि कॅच घेण्याची जरूर संधी होती यष्टीरक्षकाला, परंतु कॅच ही जमिनीला धारण केली जाते. बॉलिंग ट्रॅकवर रोहन याला आपण पाहतोय. पहिला बॉल खूप चांगल्या रीतीने फेकण्यात आला रोहनचा. या दरम्यानचा पुढचा बॉल रोहन घेऊन तयार. या वेळेला क्रिकेट मधील माफक सौंदर्य दाखवणारा हा मात्र फटका, कॉपी बुक स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, त्याच्या देखील बॅट मधून आपण अशाच प्रकारचे फटके पाहतो आणि त्याचीच मात्र आठवण करून देणारा हा मात्र नेत्रदीपक फटका षटकार आलाय येथे रियानच्या बॅट मधनं. ही ओळख आहे रेहनची. रेहनची ओळख हे अपिश फटके, स्लॉकचे फटके, डाऊन द ग्राउंड अगदी सहज खेळून काढतो. याही वेळेला स्टॅन पिक अँड डिलिव्हर टुवर्ड्स दी कव्हर्स रिजन फॉर वन मोर टाइम कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. मॅच इथं लवकर फिनिश करण्याच्या मनसुब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 धावांचा पाठलाग सुरू झालाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. आणि रोहन यांच्यासाठी आता ऑफर आहे. जो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय बेलापूर गावचे नवीन गोलंदाज. वैयक्तिक तिसरं षटक यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येतील. शैलेश जीवन पाटील यांच्या वतीनं. या वेळेला बॅकफुटवरनं जागा बनवून चेंडू खेळून काढायचा होता. चेंडू अंगाचा वेध येतोय हा डॉट बॉल. तर याच दरम्यान चंद्रकांत पाटील उर्फ टक्या, एक जबरदस्त अग्रमानांकित हा खेळाडू, खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नवी मुंबईचा सचिन तेंडुलकर म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला चौकार आलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 52. Oh, that is magnificent, tremendous, attractive, charming, beautiful, glorious, glamorous batting performance by रेहन. येतोय हा स्टँड अँड डिलिव्हरचा जबरदस्त घणाघाती फटका आणि एकूण धावसंख्या पोहोचली तब्बल अप तक 58 वर. चला तर आपण विनंती करूया जो संघ नुकताच विजय संपादित केलेला संघ शहाबाज टीमचे कॅप्टन मिस्टर सोमनाथ भंडारी, आपण यायचंय क्विक. आणि या मॅच मधला विजेता संघ आता डोक्यावर हात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेलापूर संघाच्या वतीनं जी फलंदाजी झाली त्या फलंदाजीला चॅलेंजिंग करणारी गोलंदाजी देखील झाली आहे. सुनील मगाचा फटका जागेवरनच इनसाइड आउट. जॉस बटलर, जॉनी बेस्ट्रो, AB डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, विराट कोहली बेन स्ट्रोक्स ज्या पद्धतीनं खेळ करतायत ना, अगदी तसाच फटका जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर. काय ताकद होती, मनगट, स्ट्रेंथ अँड पॉवर. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल आलाय. एकूण धावसंख्या झाली 58. अजूनही 10 धावा काढायचे आहेत. थोडंसं कठीण आहे परंतु इथे प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागेल. गोलंदाज आलाय.
बॅटचा कडा लागलाय. पहा काय घडलं होतं. मॅचचं थोडंसं चित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल फेकला होता तो आउटस्विंग होता, जिथे अगेन्स्ट द स्पिन मिडविकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये रेहन यानं बॅट फिरवली होती. डॅनिश नॉन स्ट्रायकर एंडवर होता. त्या पहिल्या बॉलवर बॅटचा कडा लागला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. तो बॅटकट सुटली गेली, म्हणजे पहिली संधी मिळाली ती रेहन याला. त्यानंतर डॅनिशनं रेहनला सांगितलं की अगेन्स्ट द स्पिन न खेळता विथ द स्पिन खेळ. या वेळेला मात्र हा षटकार आलाय. विथ द स्पिन खेळ आणि विथ द स्पिन त्यानं 2 फटके सजवले. पहिला बॉल गेला, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला. आणि या वेळेला आम्ही विनंती करू सोमनाथ भंडारी, टीम कॅप्टन ऑफ शहाबाज टीम, आपण क्विक आमच्या मुख्य कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. शहाबाज टीमचे कॅप्टन आपण क्विकली या. पहा काय मॅच फिनिश करतायत. इथे गॅप साधली गेली आहे आणि चौकार येतोय. 68 धावा इतक्या लवकर चेस होतील असं वाटलं नव्हतं, परंतु याही धावा चेस झाल्या. आणि आता नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय आयोजकांच्या वतीनं. चंद्रकांत पाटील आज आमचे खऱ्या अर्थानं वन ऑफ द हायली यस, आणि राज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रदान करणार आहोत. तर मैदानामध्ये जात असताना हस्त आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. केरने संघाचे सर्व खेळाडू मैदानामध्ये जात आहेत. सर्व खेळाडू